नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मॅथ्स क्लासरूम मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी.जे. वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 7th मॅथ्स मधील 12th चॅप्टर पेरिमीटर अँड एरिया कंटिन्यू करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 45 ज्या अंतर्गत स्क्वेअर आणि रेक्टँगल यांचा पेरिमीटर कशा पद्धतीने फाइंड आउट केला जातो याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण स्क्वेअर आणि रेक्टँगल यांचा पेरिमीटर कशा पद्धतीने फाइंड आउट केला जातो ते अभ्यासलेला आहे. आज आपण त्यांचा एरिया कशा पद्धतीने फाइंड आउट करायचा ते अभ्यासणार आहोत. इथे आपल्या समोर दोन फिगर आहेत. फर्स्ट फिगर जी आहे ती स्क्वेअरची आहे, ज्या स्क्वेअरची साईड 3 सेंटीमीटर आहे, आणि सेकंड फिगर ही रेक्टँगलची आहे, ज्याच्यामध्ये लेंथ 5 सेंटीमीटर आहे आणि ब्रीथ 2 सेंटीमीटर आहे. याचा पेरिमीटर फाइंड आउट करत असताना आपण फक्त यांच्या कडांची बेरीज घेतो. म्हणजे स्क्वेअरचा पेरिमीटर फाइंड आउट करत असताना 3 इंटू 4, कारण चारी बाजू एकसारख्या लांबीची असतात, म्हणजे 12 सेंटीमीटर याचा पेरिमीटर असेल. आणि याचा पेरिमीटर फाइंड आउट करत असताना लेंथची ट्वाइस करतो, ब्रीथची ट्वाइस करतो, कारण लेंथ 2 टाइम्स येते, ब्रीथ सुद्धा 2 टाइम्स येते, आणि त्यांची नंतर ऍडिशन करतो. म्हणजे 5 2 जार 10, 2 2 जार 4, 10 प्लस 4 म्हणजे 14 सेंटीमीटर पेरिमीटर येतो. या प्रकारची उदाहरण आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत. आता एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्यायची, जर या स्क्वेअरची साईड 3 सेंटीमीटर असेल आणि आपण प्रत्येक बाजूचे समान भाग केले 1-1 सेंटीमीटर अंतरावर, तर या साईडला इथं 3 भाग होतील, या साईडला 3 भाग होतील. सेम वे या रेक्टँगलची लेंथ 5 सेंटीमीटर आहे, म्हणून या लेंथचे 5 इक्वल पार्ट केले आणि ब्रीथ 2 सेंटीमीटर असल्यामुळे त्याचे 2 इक्वल पार्ट केले. असं केल्यामुळे इथं छोटे छोटे स्क्वेअर तयार झाले. या फर्स्ट फिगर मध्ये एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9 स्क्वेअर तयार झालेले आहेत. आणि या सेकंड फिगर मध्ये 1 2 3 4 5 प्लस 5 म्हणजे 10 स्क्वेअर तयार झालेले आहेत. हे स्क्वेअर जेवढे तयार होतात युनिटचे याचाच अर्थ सेंटीमीटर मध्ये जर ही डायमेन्शन्स असतील, तर 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटरचे जेवढे स्क्वेअर तयार झाले तेवढा या स्क्वेअरचा एरिया आहे असं म्हटलं जातं. इथे टोटल 9 स्क्वेअर तयार झाले आणि इथं टोटल 10 स्क्वेअर तयार झाले. याचाच अर्थ या फिगरचा जो एरिया आहे तो 10 असेल आणि या फिगरचा एरिया जो आहे तो 9 असेल. मात्र ह्याला युनिट देत असताना स्क्वेअर सेंटीमीटर किंवा स्क्वेअर मीटर या पद्धतीने देतो. तर साईड सेंटीमीटर मध्ये आहे, याचा अर्थ इथं प्रत्येक स्क्वेअर हा 1/1 सेंटीमीटरचा आहे, म्हणजेच याचा एरिया 9 स्क्वेअर सेंटीमीटर आला. सेम वे इथं याच्या साईड सेंटीमीटर मध्ये आहेत, याचा अर्थ प्रत्येक इथला जो स्क्वेअर आला तो 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर या डायमेन्शनचा आला, म्हणजेच इथं 10 स्क्वेअर सेंटीमीटर हा एवढा त्याचा एरिया झाला. म्हणजेच आम्ही एरिया फाइंड आउट करत असताना काय करतो, जर आम्हाला स्क्वेअरचा एरिया फाइंड आउट करायचा असेल तर साइड इंटू साइड केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट त्याचा एरिया मिळतो. सेम वे रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करत असताना लेंथ इंटू ब्रीथ केले तर त्याचा एरिया मिळतो. फक्त युनिट देत असताना काळजी घ्यावी लागेल. जर आमची साइड सेंटीमीटर मध्ये असेल तर एरिया हा स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये येतो. जर साइड आमची मीटर मध्ये असेल तर एरिया हा स्क्वेअर मीटर मध्ये लिहायला हवा. म्हणजेच आपल्या पुस्तकामध्ये हे जे दोन फॉर्म्युले दिलेले आहेत ते तुम्ही यापूर्वी पाहिलेले आहेत. एरिया ऑफ अ स्क्वेअर दॅट इज मीन्स साइड इंटू साइड और साइड स्क्वेअर असंही म्हणू शकतो. अँड एरिया ऑफ द रेक्टँगल मीन्स लेंथ इंटू ब्रीथ म्हणजेच एल इंटू बी. हे थोडक्यात दोन गोष्टी इथे लक्षात घ्या. स्क्वेअरचा एरिया फाइंड आउट करायचा आहे आपण साइड इंटू साइड करूया. रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे आपण लेंथ इंटू ब्रीथ करूया. मात्र जर साइड सेंटीमीटर मध्ये असेल तर एरिया हा स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये, आणि साइड जर मीटर मध्ये दिली तर एरिया हा स्क्वेअर मीटर मध्ये असेल. ही युनिट खूप महत्वाची आहेत. त्यावर आधारित असणारी प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेट मधली प्रत्यक्ष उदाहरण पाहूया, म्हणजे थोडंसं अजून लक्षात येईल. फर्स्ट क्वेश्चन काय आहे पहा. इफ द साइड ऑफ अ स्क्वेअर इज 12 सेंटीमीटर फाइंड इट्स एरिया. आपल्याला स्क्वेअरची साइड 12 सेंटीमीटर आहे असं सांगितलंय आणि त्याचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. जी साइड दिलेली आहे ती लिहून घेऊया. हियर साइड ऑफ द स्क्वेअर और फक्त साइड म्हणून जी 12 सेंटीमीटर दिलेली आहे आणि आपल्याला त्याचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. म्हणून आपण त्याचा फॉर्म्युला वापरू. नाव एरिया ऑफ स्क्वेअर, स्क्वेअरचा एरिया फाइंड आउट करतो, याचाच अर्थ साइड इंटू साइड किंवा साइड स्क्वेअर काही लिहू शकतो. हा फॉर्म्युला वापरतो. आपल्याला साइड 12 माहित आहे, याचाच अर्थ 12 इंटू 12 करावं लागेल. 12 चा स्क्वेअर 144 येतो, म्हणजे त्यांचा प्रोडक्ट 144 येणार. तर साइड सेंटीमीटर मध्ये असेल तर एरिया जो आहे तो आपण स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये लिहायचा.
किंवा सेंटीमीटर स्क्वेअर असं लिहिलं तरी चालतं. म्हणजे इथं आम्हाला साईड दिलेली होती, त्याच्या आधारे डायरेक्ट आम्ही याचा एरिया फाइंड आउट केला. सेम वे सेकंड क्वेश्चन काय पहा. इफ द लेंथ ऑफ अ रेक्टँगल इज 15 सेंटीमीटर अँड ब्रीथ इज 5 सेंटीमीटर, फाइंड इट्स एरिया. रेक्टँगलची लेंथ आणि ब्रीथ यांचे डायमेन्शन्स दिलेले आहेत आणि आपल्याला त्याचा सुद्धा एरिया विचारलेला आहे. ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या सुरुवातीला आपण लिहून घ्याव्या. हिअर length of the rectangle or length which is equal to 15 centimeter, width of the rectangle that is means width which is equal to 5 centimeter, आणि या दोन गोष्टी दिल्या आहेत त्याच्या आधारे आपण त्याचा एरिया फाइंड आउट करायचा. म्हणून इथे फॉर्म्युला लिहूया. एरिया ऑफ रेक्टँगल which is equal to length into breadth. जर आपल्याला हे फॉर्म्युले पाठ असतील तर हे उदाहरण पडदिशी आपल्याला सुटू शकतं. आपल्याला लेंथ दिलेली आहे 15 सेंटीमीटर आणि ब्रीथ जी दिलेली आहे ती 5 सेंटीमीटर. याचाच अर्थ 15 5 जा 75. इथं सेंटीमीटर सेंटीमीटर असेल तर आपण स्क्वेअर सेंटीमीटर लिहायचं किंवा सेंटीमीटर स्क्वेअर लिहिलं तरी चालतं. म्हणजे तिथे ही दोन्ही उदाहरणं साधी होती. पहा, स्क्वेअरची साईड दिली त्याच्या आधारे फॉर्म्युला वापरून आपण त्याचा एरिया फाइंड आउट केला. रेक्टँगलची लेंथ आणि ब्रीथ माहित होती, तिथेही फॉर्म्युला वापरून त्याचा एरिया फाइंड आउट केला. यावर आधारित थोडीशी वेगळी उदाहरणं पाहूया. क्वेश्चन काय पहा. The area of a rectangle is 102 square centimeter. If its length is 17 centimeter, what is its perimeter? रेक्टँगलचा एरिया आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. आपल्याला लेंथ दिलेली आहे, फक्त ब्रीथ दिलेली नाहीये. आपल्याला लेंथ ब्रीथ दिली तर आपण एरिया फाइंड आउट करतो. याचा अर्थ एरिया देऊन जर आम्हाला लेंथ दिली तर आपण त्याच फॉर्म्युलाचा वापर करून ब्रीथ फाइंड आउट करू शकतो. मात्र आपल्याला इथं ब्रीथ विचारलेली नाहीये. आपल्याला विचारलेला आहे त्या रेक्टँगलचा पेरिमीटर काय असेल. थोडंसं मी डायरेक्ट तो लास्ट स्टेप घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पेरिमीटर फाइंड आउट करतो म्हणजे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये जो आपण फॉर्म्युला अभ्यास केलाय तो पुन्हा इथे लिहितोय. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल रेक्टँगलचा पेरिमीटर आपण फाइंड आउट करतो. याचाच अर्थ 2 इंटू लेंथ, लेंथची ट्वाइस प्लस 2 इंटू ब्रीथ, ब्रीथची ट्वाइस घेत असतो. म्हणजे आम्हाला लेंथ आणि ब्रीथ जर माहित असेल तर आपण त्या दोघांची ट्वाइस करतो आणि त्यांची ऍडिशन करतो, तेव्हा आम्हाला त्याचा पेरिमीटर मिळतो. याचाच अर्थ जर आम्हाला पेरिमीटर फाइंड आउट करायचं असेल तर लेंथ आणि ब्रीथ या दोन्ही गोष्टी माहित असायला हव्यात. इथं आम्हाला लेंथ दिलेली आहे परंतु ब्रीथ दिलेली नाही, पण त्याच्याऐवजी हा एरिया दिलेला आहे. म्हणजे सुरुवातीला आपण एरियाचा फॉर्म्युला वापरायला हवा. ज्या फॉर्म्युल्याच्या आधारे आम्हाला जी ब्रीथ मिळेल ती आपण इथं वापरणार आहे. म्हणजे हे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना सुरुवातीला लिहूया. हिअर आपल्याला जो एरिया दिलेला आहे रेक्टँगलचा तो लिहूया. एरिया ऑफ रेक्टँगल, जो एरिया आहे तो 102 स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर काही लिहू शकता. आणि जी लेंथ दिलेली आहे विच इज इक्वल टू 17 सेंटीमीटर. म्हणजेच यात इथं जर आपण आता एरियाचा फॉर्म्युला वापरला तर आपल्याला ब्रीथ मिळू शकतं. नाव एरिया ऑफ रेक्टँगल which is equal to length into breadth. याचाच अर्थ आम्हाला जी लेंथ दिलेली आहे ती 17 सेंटीमीटर, ब्रीथ माहित नाही, आपण तिथे फक्त बी लिहूया. आणि जो एरिया आहे तो आपल्याला 102 सेंटीमीटर दिलेला आहे, स्क्वेअर सेंटीमीटर. आपल्याला नेहमी लेंथ ब्रीथ दिली तर आपण त्याच्या खाली त्याची डायमेन्शन्स लिहितो. इथं आपल्याला ब्रीथ माहित नाही म्हणून मी आहे असं बी लेटर लिहिलेलं आहे किंवा ब्रीथ शब्द लिहा. लेंथ आपण 17 लिहिली आणि त्याचा एरिया त्याच्या खाली लिहिलेला आहे. जर आपल्याला ब्रीथ फाइंड आउट करायची असेल तर हा जो 17 आहे तो लेफ्ट साइडला घ्यायला पाहिजे. जो मल्टिप्लाय आहे लेफ्ट साइडला आल्यानंतर डिवाइड होईल. दॅट इज मीन्स 102 अपॉन 17 विच इज इक्वल टू बी. इक्वल साइन मध्ये आहे त्यामुळे इथं आपण देअरफॉर साइन द्यायचं आहे. 17 1 जार, 17 6 जार, देअरफॉर 6 इज इक्वल टू बी. म्हणजेच आम्हाला जी त्या रेक्टँगलची ब्रीथ मिळते, देअरफॉर ब्रीथ ऑफ द रेक्टँगल इज 6 सेंटीमीटर असं आपण म्हणू शकतो. म्हणजे लेंथ आणि एरिया दिलेला होता त्याच्या आधारे आपण त्या रेक्टँगलची ब्रीथ फाइंड आउट केली. आता आम्हाला रेक्टँगलची लेंथ माहित आहे, ब्रीथ माहित आहे, म्हणून आता पुन्हा फॉर्म्युला वापरायचा. नाव पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल मीन्स ट्वाइस इंटू लेंथ प्लस ट्वाइस इंटू ब्रीथ. म्हणजेच आपण आता या व्हॅल्यू जर इथे सबस्टिट्यूट केल्या, लेंथ आपल्याला ऑलरेडी 17 दिलेली होती प्लस 2 इंटू ब्रीथ जी आहे ती 6 आहे. त्यावेळी आपण इथं मल्टिप्लिकेशनला प्रेफरन्स देतो. दॅट इज मीन्स 17 2 जार 34 प्लस 6 2 जार 12. म्हणजेच हा 6 4 प्लस 2 6 होईल, 3 प्लस 1 4 होईल. एरिया हा स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये असतो
मात्र पेरिमीटर देत असताना जे लेंथ आणि ब्रीथचं युनिट आहे तेच द्यायचं. म्हणजे पेरिमीटर हा फक्त सेंटीमीटर मध्ये असेल. म्हणजे आम्ही सुरुवातीला ब्रीथ फाइंड आउट केली आणि त्याच्यानंतर त्याचा पेरिमीटर फाइंड आउट केला. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. इफ द साइड ऑफ अ स्क्वेअर इज ट्रिपल्ड, हाऊ मेनी टाइम्स विल इट्स एरिया बी ॲज कम्पेअर्ड टू द एरिया ऑफ द ओरिजिनल स्क्वेअर? या टाईपची उदाहरण आपण पेरिमीटरच्या प्रॅक्टिस मध्ये अभ्यासलेली आहेत. इथे काय सांगितले पहा, स्क्वेअरची जर साइड ट्रिपल केली म्हणजे 3 टाइम्स केली, तर त्याचा एरिया जो आहे तो किती असेल, म्हणजे किती पट असेल असं विचारलेलं आहे. हाऊ मेनी टाइम्स. इथं लक्षात येण्यासाठी मी इथं 2 स्क्वेअर दाखवलेले आहेत. या स्क्वेअरची 3 टाइम्स याची साइड आहे. म्हणजे ही साइड जर ए सेंटीमीटर असेल किंवा ए युनिट असेल, तर याची साइड ही 3 ए युनिट आहे. म्हणजे 3 टाइम्स आहे. तर याच्या एरियामध्ये किती फरक पडतोय, म्हणजे किती पट एरिया होतोय असं आपल्याला विचारलेलं आहे. थोडंसं आपण सुरुवातीला रफ करूया. जर याची साइड ए असेल, तर याचा एरिया जो असणार आहे तो साइड इंटू साइड म्हणजेच ए स्क्वेअर हा त्याचा एरिया असेल. आणि याची साइड जर 3a असेल, तर याचा एरिया म्हणजे 3a इंटू 3a, कारण साइड इंटू साइड म्हणजे एरिया असतो. 3 3 जार 9 होईल. ए इंटू ए म्हणजे ए स्क्वेअर असतो. याचा अर्थ याचा जो एरिया असेल तो 9a स्क्वेअर असेल. म्हणजे आपण इथं थोडंसं कंपेअर केलं तर लक्षात येईल, ओरिजिनल स्क्वेअरचा एरिया ए स्क्वेअर आहे आणि न्यू स्क्वेअरचा एरिया 9a स्क्वेअर आहे. म्हणजे याच्या 9 टाइम्स झालेला आहे. म्हणजे साइड जर ट्रिपल झाली, तर त्याचा एरिया हा 9 टाइम्स होतो असं आपण म्हणू शकतो. हे मांडत असताना आपल्याला हे जे कन्सिडर केलेलं आहे ते सर्व लिहायला हवं. म्हणजे सुरुवातीला आपण जो स्क्वेअर होता त्याची साइड ए कन्सिडर केलेली आहे हिअर, किंवा आपण स्वतः कन्सिडर करतोय त्यासाठी आपण लेट हा शब्द लिहूया. लेट दिस साइड ऑफ ओरिजिनल स्क्वेअर, ओरिजिनल जो स्क्वेअर आहे त्याची साइड आपण ए युनिट आहे असं कन्सिडर करू. ए युनिट म्हणा किंवा सेंटीमीटर म्हणूया. अँड द साइड ऑफ द न्यू स्क्वेअर, देअरफॉर दी साइड ऑफ न्यू स्क्वेअर, जो नवीन स्क्वेअर तयार होईल त्याची साइड 3 टाइम्स असेल, दॅट इज मीन्स 3a युनिट इतकी त्याची साइड असणार आहे. आता या साइडच्या आधारे आपण त्याचा एरिया फाइंड आउट करू शकतो. देअरफॉर एरियाचा फॉर्म्युला वापरायचा आहे, किंवा इथं जो फॉर्म्युला आहे तो सुरुवातीला लिहूया. नाऊ एरिया ऑफ स्क्वेअर. पण स्क्वेअरचा एरिया कसा फाइंड आउट करतो, तर साइड इंटू साइड या फॉर्म्युलाचा वापर करतो. याच फॉर्म्युलाचा वापर करून आपण ओरिजिनल स्क्वेअर आणि न्यू स्क्वेअर या दोघांचे एरिया फाइंड आउट करूया. देअरफॉर एरिया ऑफ ओरिजिनल स्क्वेअर, ओरिजिनल स्क्वेअरचा जर एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा असेल, तर आपण ए इंटू ए म्हणजेच ए स्क्वेअर फाइंड आउट करणार. इथं युनिट असेल तर इथं आपण त्याला स्क्वेअर युनिट असं द्यायचं आहे, किंवा तुम्ही इथं सेंटीमीटर लिहिलात तर इथं स्क्वेअर सेंटीमीटर द्यायला हवं. ऑल्सो जसं आपण ओरिजिनल स्क्वेअरचा एरिया फाइंड आउट केला, त्याच पद्धतीने न्यू स्क्वेअरचा एरिया फाइंड आउट करूया. ऑल्सो एरिया ऑफ न्यू स्क्वेअर, न्यू स्क्वेअरचा एरिया फाइंड आउट करत असताना त्याची साइड 3a आहे. साइड इंटू साइड दॅट इज मीन्स 3a इंटू 3a, म्हणजेच आपण इथं 9a स्क्वेअर असं म्हणू शकतो. याला सुद्धा युनिट आपण स्क्वेअर युनिट असं द्यायचं आहे. म्हणजेच आम्हाला इथं ओरिजिनल स्क्वेअरचा एरिया आणि न्यू स्क्वेअरचा एरिया मिळालेला आहे. आणि आपला प्रश्नच असा आहे, हाऊ मेनी टाइम्स विल इट्स एरिया विल बी कम्पेअर्ड टू द ओरिजिनल स्क्वेअर. मग ज्याच्याशी कम्पेअर केले ते डिनॉमिनेटरला लिहायचं असतं. म्हणजे कसं पहा, समजा पहिल्या व्यक्तीला 10 मार्क्स होते आणि दुसऱ्या व्यक्तीला 20 मार्क्स आहेत. याचा अर्थ पहिल्याच्या दुप्पट दुसऱ्याला आहेत. अशा वेळी पहिला आपण डिनॉमिनेटरला लिहितो, दुसरा न्यूमरेटरला लिहितो आणि मग आपण म्हणू शकतो की हा याच्या 2 टाइम्स आहे. याच पद्धतीनं मग एरिया जो ओल्डचा आहे तो आपण डिनॉमिनेटरला घ्यायचा आणि न्यूचा जो आहे तो न्यूमरेटरला घ्यायचा. म्हणजे आता इथं फायनली असं म्हणायचं आहे, नाव त्याची टाइम्स फाइंड आउट करत असताना एरिया ऑफ न्यू स्क्वेअर अपॉन एरिया ऑफ ओरिजिनल स्क्वेअर, या दोघांचा थोडासा आपण रेशो फाइंड आउट करूया. हा रेशो फाइंड आउट करत असताना आपण यांच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या सबस्टिट्यूट करूया. ओरिजिनल स्क्वेअरचा एरिया हा ए स्क्वेअर होता आणि न्यू स्क्वेअरचा एरिया हा 9a स्क्वेअर होता. म्हणजेच ए स्क्वेअरला ए स्क्वेअर गेला, म्हणजे याचा आन्सर 9 आलं. म्हणजे तो 9 टाइम्स आहे असं आपण म्हणू शकतो. देअरफॉर दी एरिया विल बी, दी एरिया विल बी 9 टाइम्स.
किंवा दी एरिया ऑफ असं म्हणू दी एरिया ऑफ न्यू स्क्वेअर विल बी 9 टाइम्स दॅन द ओल्ड स्क्वेअर दॅन दी ओल्ड म्हणू किंवा ओरिजिनल स्क्वेअर असं म्हटलं तरी चालेल दॅन दी ओरिजिनल स्क्वेअर. अर्थ लक्षात येतोय का पहा आपल्याला सांगितलेलं आहे की साइड 3 टाइम्स झालेली आहे तर त्याचा एरिया किती टाइम्स असेल ते आपण साइड ओरिजिनल जी ए मानली ती ए कन्सिडर केली म्हणून इथं आपण लेट लिहिलेलं आहे त्यामुळं न्यूची जी साइड आहे ती 3 आली पण ए साइड असताना त्याचा एरिया ए स्क्वेअर आला 3a साइड असताना त्याचा एरिया 9a स्क्वेअर आला या दोघांची किती पट आहे हे चेक करण्यासाठी हा रेशो केला आणि हा रेशो आम्हाला 9 मिळाला म्हणजेच इथं आपण फायनली असं म्हटलेलं आहे दी एरिया ऑफ अ न्यू स्क्वेअर विल बी 9 टाइम्स दॅन दी ओरिजिनल स्क्वेअर. तर अशा प्रकारे स्क्वेअर आणि रेक्टँगल यांचा एरिया कशा पद्धतीने फाइंड आउट केला जातो याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतली. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इयत्ता 7वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.